जे हीन आहे ते आहेच. मग ते कोणाच्याही करणीने का असे ना दूर झाल्याशी मतलब. आणि मला असं वाटतं आपण एकदा स्वतःलाही आरशात पाहावं. शिवाय राव बहादुरांची बाजू केसरीतून मांडायलाच हवी. मला हे पटत नाही. राव बहादूर रानडेंची बाजू तुम्हाला केसरीमधून घेता येणार नाही. आणि घ्यायची असेल तर केसरी सुरू करताना मजकूर काहीही असो तो सगळ्यांच्या संमतीनेच छापला जाईल असा ठराव केला होता आपण. विसरतात का? आठवतंय ना? परंतु आपले विचार आणि हेतू यामध्ये दुमत नव्हतं. आणि जरी असलं तरी आपण असे एकमेकांसमोर उभे ठाकलो नव्हतो. आगरकर, आपण एकटेच विरुद्ध बाजूला आहात हे आपल्याला लक्षात आले असेल तर उत्तम. याचा अर्थ केसरीतला माझा हक्क संपलाय असं मी समजायचं. जिथे बोलण्याचे आणि विचारांचे स्वातंत्र्य नाही तिथे फक्त कारकुनी करण्यात मला अजिबात रस नाही. एक मार्ग आहे. तुम्हाला योग्य वाटेल ते लिहू शकता. केसरी आम्हा सगळ्यांइतकाच तुमचा देखील आहेच. मात्र जे काही लिहाल त्या खाली तळटीप लिहा की हा जो काही सगळा मजकूर आहे ते माझे मत आहे, माझे विचार आहेत, म्हणजे आपले. केसरी त्याच्याशी सहमत असेलच असे नाही.
अहो ऐकते का? काय झालं? यशवंताचा खोकला जरा जास्तच वाढल्यासारखा वाटतोय. संध्याकाळपासून ज्वरही होताच, पण काय करावं? असे कर, तूच बघून ये जा. यशोदा वहिनींनाही जरा आधार वाटेल. बरं भामे, पैशांचा एक अंदाज घे. थेट विचारू नकोस, अंदाज घे. त्या पोराचे हाल नको तुगाच. वहिनी, यशोदा वहिनी, भाऊजी. भाऊजी, यशवंताची तब्येत जरा जास्त आहे का? कधीपासून ऐकतीये, कळवळून रडतोय अगदी. मी जरा पटकन आत जाते. ज्वर वाढला असेल तर काढा करून आणते, म्हणजे उतार लवकर पडेल. भाऊजी, ज्वर वाढलाय, परंतु यशोदा आहे काळजी घ्यायला. आणि पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतो. तीही काळजी घ्यायला शिकेल. काही मदत लागली तर आम्ही स्वतःहून येऊ तुमच्याकडे. अहो, असं काय बोलताय? लहान मुलाचा आजारपण म्हणजे आईच्या जीवाला घोर. आणि तुम्ही एकटे किती आणि काय काय करणार आहात? काही औषधांसाठी सध्या पैसे नाहीयेत आमच्याकडे. ते आले की घेऊ. अहो भाऊजी, काय ग, इतक्यातच आलीस? कसं आहे बाळ? औषध पाणी झालंय का? आणखी जरा वेळ थांबायचं, जरा वहिनींना आधार वाटला असता. मला आताच जाऊ दिलं नाही हो. आज जाऊ दिलं नाही का? म्हणजे भाऊजी दारात वाट अडवल्यासारखे उभे होते. का बरं? आता मला काय ठाऊक. भाऊजींचं वागणं मला फार विचित्र वाटलंय. आणि ते समोर असताना त्यांना बाजूला सारून मी आज जाणार तरी कशी? किती कळवळून रडतोय हो पोर. बहिणी सुद्धा रडवेल्या झाल्या असतील. अशा वेळेस कोणी सोबत असलेलं बरं वाटतं. मी जाऊ का हो पुन्हा? यावेळेस दारात उभे असले तरी निक्षून सांगेन, मला आत तरी जाऊ दे. खरंच जाऊ का? नको नको जाऊस. पुन्हा काहीतरी निमित्त व्हायचे. काय झालंय? कार्यालयात काही झालंय का? तसेच समज. नवीन शिक्षक आले. ते काही बाई सांगून कान भरत असतात. माणसाचं चित्त थाऱ्यावर नसलं की या असल्या गोष्टींवर विश्वास बसतो. आणि अगर हल्ली झाले तर हट्टी. एकदा एखादा विचार मनात घेतला की घेतला. त्यांचा हेका ते सोडता सोडत नाहीत. मग पण बाहेरचे व्याप ताप घरात आणावेत तरी कशाला? घरच्या बाई माणसाची फरफट होते अशाने. तू नको यावर विचार करूस. तू उद्या वहिनींना भेट. बाळाची तब्येत कशी आहे बघ. काही औषध पाणी हवंय का? इतर काही मदत हवी आहे का? आर्थिक म्हणा किंवा इतर काही. मी आपल्या वैद्यभवांच्याही कानावर घालून ठेवतो. ते दुपारीच येऊन तपासून जातील. ते बरंच होईल. आणि बरोबर आहे तुमचं. मदत हवी आहे का म्हणून विचारायला नकोच. आपल्याला जे वाटतंय ते आपण करून मोकळं होऊ. तशा याली गोपाळरावांच्या मानापमानाच्या भावना अगदी टोकदार झाल्या आहेत. या मानापमानाच्या अग्नीत
नेमकं काय काय आहुती पडणार आहे कोणास ठाऊक. अहो आगरकर, काल परीक्षेसंबंधित सर्व सभासदांना एक परिपत्रक पाठवलं होतं. तुमच्या टेबलावर पण ठेवलं होतं, मिळालं का? हो, मिळालं ना. परंतु माझ्या काही सूचना आहेत. अर्थात तुम्ही सुपरिटेंडंट आहात, त्यामुळे तुम्ही कराल ते खरं. परंतु माझ्या सूचनांचा एकदा विचार करावा असं मला वाटतं, कारण यामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य पण आलंय. हा काही 20-25 रुपयांच्या हिशोबाचा खेळ नव्हे ना. इकडे तिकडे झाला तरी चालेल. म्हणजे पहा, विचार करा. बोला ना, काय सूचना आहेत? नाही, माझं मत मांडण्याआधी माझे विचार ग्राह्य धरले जातील का नाही याची खात्री करून घ्यायला हवी ना मला. कसं आहे गोळे, तुम्ही टिळकांचे पाठीराखे, त्यामुळे माझे विचार पसंत पडतीलच असं नाही ना. हो गोपाळराव, मी कधी असं केलंय का? काही क्षुल्लक कुरबुरे असतील त्या बाजूला ठेवा, परंतु मी कधी पंक्तीभेद केलाय का? शिवाय या संस्थेच्या भल्यासाठी असेल तर कोण का आडकाठी घेईल? बोला ना तुम्ही, बोला. ठीक आहे. मागील 2 वर्षांचा निकाल पाहता आपले विद्यार्थी गणितात सातत्याने अनुत्तीर्ण होतात. असं नाही, मी कधी बारकाईने लक्ष घातलं नाही, पण आता तुम्ही म्हणताय तर मी सवडीने लक्ष देतो. वाटलंच मला, म्हणून तुमचं हे कामही अर्ध केलंय मी. हे काय? हे गेल्या काही वर्षातील विद्यार्थ्यांचे विविध विषयांवरचे रिपोर्ट्स आहेत. यात गणित पण आहे. एका दृष्टिक्षेपामध्ये तुम्हाला कळेल मला नेमकं काय म्हणायचं ते. पहा, येतंय का लक्षात मी काय म्हणतोय ते? नाही, टिळकांची गणित शिकवण्याची पद्धत हुशार विद्यार्थ्यांच्या सोयीची आहे यात शंकाच नाही. परंतु जे विद्यार्थी यामध्ये कच्चे आहेत ते त्यांच्या शिकवण्याने गटांगळ्या खातात. अहो, हरिनारायण आपटे सारखा विद्यार्थी सुद्धा गणितात अनुत्तीर्ण होऊन मागे पडतो. आणि टिळकांनी रखमाबाई प्रकरणाच्या चर्चेदरम्यान आपल्याला काय सांगितलं? सगळ्यांना एकत्र घेऊन जावे, नाही का गोळे? बरं, आता आपण काय करावं असं आपलं मत आहे? आता मला विचारताच आहात तर सांगतो. टिळकांना गणित शिकवता येत नाही हे या निकालावरून स्पष्ट दिसतं. त्यामुळे गणित हा विषय त्यांच्याकडून काढून घेऊन इतर विषय त्यांना शिकवायला द्यावे असं माझं मत आहे. हे असं करणं योग्य ठरेल असं आपल्याला वाटतं का? आता मी त्रयस्थ म्हणून माझं मत मांडलं. तुम्ही सुपरिटेंडंट आहात, त्यामुळे तुमच्या अधिकारामध्ये जो निर्णय घेता येईल तो घ्यायचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा काय करता येईल. आपल्या चुलत्यांच्या घरी देवकार्य असल्या कारणाने आपण कार्यालयात आला नाही. मग ही कागदपत्रे तुमची स्वाक्षरी हवी होती म्हणून मीच घेऊन आलो. मग तुम्ही कशाला तसदी घेतली? दीनानाथच्या हाती पाठवायचे होते. हा ना, कुठे करायच्यात स्वाक्षऱ्या? आणि मागे बर, अहो, तुम्हाला गणित विषयाबद्दल कळलंच असेल नाही? म्हणजे आगरकर तुम्हाला काही कल्पना दिल्याखेरीज काय बोलायचंच नाही. गणिताचे काय? मला काही बोलले नाहीत गोपाळराव. बरं, आणि प्रत्येक लहान सहान बाब आम्ही एकमेकांशी बोलतोच असे काही नाही. बरं नाही नाही, म्हणजे हेही बरोबरच म्हणा, पण मला काय ही बाब लहान सहान वाटली नाही म्हणून विचारलं. स्पष्ट बोला काय ते. विषय असे फिरवत फिरवत बोललेले मला फारसे रुचत नाही. आगरकरांनी अशी सूचना केली आहे की न्यू इंग्लिश स्कूलची मुलं गणितात कच्ची आहेत, मागे आहेत. त्यात आक्षेप घेण्यासारखे काय? गणित हा विषयच पुरेसा दुर्बोध आहे.
तो प्रत्येकाला जमेलच असं काही नाही. हो, पण शिक्षकांचे कार्यच ना की दुर्बोध विषय सुबोध करणं, नाही का? म्हणजे हे असंच असायला हवं ना. एखाद्या विषयातले गम्य नाही म्हणूनच तर विद्यार्थी शिक्षकांकडे तो विषय शिकून घेतात, नाही का? गणिताचं असं आहे बुवा, ज्याला जमतो तो शिकतो, ज्याला जमत नाही तो गटांगळा खातो. अहो, आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायला हवं, नाही का? असे आगरकरच म्हणत होते. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या विषयात आपल्याला गम्य नाही त्यात आपण आपले मत देऊ नये. गणित विषयातले काहीही न समजणारे तो विषय शिकवणाऱ्या बाबत मुळीच टिप्पणी करू नये. प्रत्येकाने आपले नेमस्त काम चोख करावे म्हणजे झालं. काय हो, आपण सुपरिटेंडंट आहात, त्यामुळे आपल्या अधिकारात येणाऱ्या गोष्टींवर आपण निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. हो, आपण आणि आगरकर म्हणायला परस्परांच्या विरोधात बोलतात, पण दोघांच्या विचारांची धार मात्र सारखी. दोघेही अगदी तंतोतंत सारखं बोललात. आता झाले असे, तुम्हा दोघांच्या धारदार विचारांच्या कात्रीत माझी मान अडकली ना. येतो. या. कृष्णा, जा बाळा, यशोदा काकूला हे चाटण नेऊन दे. हा, तिला म्हणावं आईने सांगितलंय बाळाला दर 1 तासाने हे चाटण चाटवायचं. कळलं? बुगू बुगू नकोय नुसतं. काय सांगशील? आईने सांगितलंय बाळाला दर 1 तासाने चाटण चाटवायचं. काय होतंय आता? तुम्ही चाटण द्यायला सुद्धा येणार नाही का? अलीकडे माझ्याशी बोलणं टाकलंच आहे तुम्ही, पण माझं असं काय चुकलं की तुम्ही मला अंतर दिलं? बहिणी आहो, काय बोलताय हे? मी तुम्हाला अंतर देईन हे कधी शक्य तरी आहे का? तुम्ही डोळे पुसा बरं आधी. मी स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकणार नाही. डोळे पुसा पाहू. ताई, अहो मग इथे पाऊल टाकायचं का बंद केलं तुम्ही? एका शब्दाने विचारपूस नाही, साधं डोकावून बघणं नाही. असं काय घडलं मला कळेल का की तुम्ही असं एकदम अचानकच परक करून टाकलत मला? अहो, काय हे वेड्यासारखं बोलणं? तुम्ही डोळे पुसा म्हटलं ना. बहिणी, अहो माझाही जीव तुटतो तुमच्यासाठी. इथे बसून यशवंताचं रडणं ऐकणं सोपं आहे का? कधी कधी असं वाटतं की बाकी कुठलाही विचार न करता धावत यावं आणि त्याला जवळ घ्यावं. मग का नाही आलात? भाऊजींना आवडेल ना आवडेल म्हणून कितीतरी वेळा वाटलं, पण प्रत्येक वेळेला उंबऱ्याशी पाऊल अडखळलं माझं. उगाच माझं तुमच्याकडे येणं बोलणं हे निमित्त नको व्हायला म्हणून इथेच बसते तळमळत. आणि तिथे माझा जीव कासावीस होतो. तुम्ही का येत नाही? यशवंताला का घेत नाही? ताई, तुम्हाला माहितीये मला तुमचा किती आधार वाटतो. पूर्वी हे दोघे एकत्र जायचे कामावर, तेव्हा समजायचं तरी. आता तेही बंद झालं. कळत नाही हो भाऊजी घरात आहेत नाही आहेत. म्हणून आज ते जसे बाहेर गेले मी आले तुम्हाला भेटायला. बरं केलं. काय बहिणी आहे, या पुरुषांच्या तरकटपणापायी आपलं मरण दुसरं काय? एक लक्षात ठेवा बहिणी, खरं तर आपल्यामध्ये फक्त या 2 भिंती आणि 2 दारं इतकंच अंतर आहे. आणि जर तशी वेळ आलीच ना तर ती दारं ओलांडण्याचं धैर्य आहे माझ्यात आणि तुमच्यातही. होय ना?